म्हटलं बाबा पण ह्यांना काहीच अडचण नाहीये. हं, हो का? पाहुण्यांना काही अडचण नाही का? मग चालू दे. म्हणजे अभिनयाचे किडे लहानपणापासून होते, फक्त ते दबले गेले होते. आणि मग ते चक्कू चोरिया तेच कराल तेवढं बाबा दिसले की मग अरे बापरे! म्हणजे त्या दिवशी मरण होतं खरं तर. तिने दरवाजा उघडला, तर तिथे पाण्यामध्ये नाग होता. दुसऱ्या दिवशी तो गाडीमध्ये बसला होता. नाही बाई असं करू नये, चांगलं नाही नाटकाचं जग. तर मग मी म्हटलं, "बाबा पण ह्यांना काहीच अडचण नाहीये." हं. "हो का? पाहुण्यांना काही अडचण नाही का? मग चालू दे." बरं. म्हणजे तेही त्यांच्याकडे होतं, हो, की नाही आता हिचा एक संसार आहे, संसार आहे. हिचा एक नवरा आहे हं. आणि ह्या दोघांनी घेतलेला तो निर्णय आहे, तर निर्णय. आपण लुडबुड करू नये. ॲक्चुअली काय झालं, मी शिक्षिका झाले इथेच ती माझ्या अभिनेत्रीची नांदी ठरली. वाह! हं, एकतर अंगात किडे होतेच. हं. म्हणजे अभिनयाचे किडे लहानपणापासून होते, फक्त ते दबले गेले होते. मी जेव्हा एकटी असायची तेव्हा आरशासमोर मला जया बहादुरी खूप आवडायची. अच्छा. हां आणि अमिताभ बच्चन हा माझा फेव्हरेट होता. तर बच्चनचे सिनेमे बघून आले का मी स्वतःला जया बहादुरी समजायचे. आणि मग जया बरं. बहादुरीची सगळी गाणी अब तो है तुमसे चक्कू छुरिया असं वगैरे माझीच एंटरटेनर होती मी. हं. मी एंटरटेनर होती. हो, म्हणजे हो. उलट घरी जरा जास्त कडक वातावरण असल्यामुळे मी जेव्हा एकटी असायची तेव्हा मी फुल टू धमाल असायची. बरं. हां, त्यावेळेला त्या अभिनेत्रीनी कसं बघितलं असेल, असं मी करून बघायची. हं, हं, त्यातून काही भविष्य नव्हतं हं. आणि कोणाला पडलंय आवड भविष्याचं? म्हणून ती गोष्ट. हां, त्यावेळेला ती स्टेप आपल्याला येते का? मग ते चक्कू छुरियामध्ये तिने जे काही 2 वेण्या अशा तर हां. छोटे-छोटे केस होते, पण मग मी रिबीन हे करून ते लांब बरं. करायचे. त्याला 2 असे गोंडे आणि मग ते चक्कू छुरिया तेच कराल तेवढ्यात बाबा दिसले की मग असं. हो, बरं. हे सगळी नाटकं आमच्या घरात चालायची. आणि मग ते आले आणि इकडून हे आले आणि मग ते असं झालं आणि मग ते तसं. हं. माझी म्हणजे ॲक्चुअली बी-एडच्या कॉलेजमध्ये आपण पहिल्यांदा जेव्हा लेसन घ्यायला हो. जातो, तेव्हा आपला आवाज हो, फुटलेला नसतो वेगळं शिक्षिका दडपण म्हणून. आणि हे. बरं पहिल्यांदा आपण कुठेतरी सामोरी जातोय म्हणजे मुलं, ती 9वीची मुलं, हो. ती महा टार्गेट असतात. म्हणजे ते वय टार्गेट वय असतं टार्गेट असतं. मुलांचं. मग त्यांचे ते डोळे. मी कशालाच घाबरली नाही. हं, माहीत नाही माझ्या अंगात कुठून काय शिरलं. हं, मी मस्त रमले. मला त्या दिवशी पहिल्यांदा कळलं, की तुला गोष्ट सांगायला आवडते. हं. वयाच्या ते पण माझं 32-33व्या वर्षी मी पहिल्यांदा गाणं ओह! शिकायला प्रारंभिक परीक्षा, हां. शास्त्रीय संगीत. शास्त्रीय हं, संगीत. हं. माझ्यासोबत प्रारंभिकची सगळी 3-4 वर्षाची पोरं, 5 हो, वर्षाची, हो. 6 वर्षाची. पण तिथे एक नुकसान असं झालं, ते शिकायला गेले. मी मोठी ना हं, वयाने. हं. तर आणि वय मोठं असलं, की आपण थोडं घाबरतो. हं. आपण बरोबर. या मुलांइतकं चांगलं गातोय. कारण घाबरल्यामुळे गाणं घाबरून कधीच चांगलं होत नाही. गाणं बरोबर. मोकळे कुठलीही कला तुम्ही जेव्हा इथून मुक्त असता, त्यावेळेला खरी तुम्ही गोष्ट तुमचं आहे. 100% देता. तर मी गाडीत जितक्या बिंदास गायची ना, हं, हं. मी त्या क्लासला माती खायची. फॉर एक्झाम्पल स्वाती चिटणीस ताई आहे. हो. हां, किंवा रोहिणी ताई आहेत. ह्यांच्या विशीपासून लहानपणापासून कामं केलीत आणि खूप छान-छान कलाकृती घडल्या त्यांच्या हो, हो, हातामध्ये. हो, आता त्या अजूनही कामं करतायत. हो. मग त्या असताना मला का कामं देतील? बरोबर. कळलं ना? तर तो एक असतं मनामध्ये, की अरे, आपल्याला ह्या भूमिका अजून मिळणार नाही. हं. कारण अजून आपल्यापेक्षा छान करणाऱ्या आणि ज्यांना छान बॅकग्राऊंड आहे, अशा अभिनेत्री अजून कार्यरत आहेत. बरोबर. निर्मितीताईला कोण फाईट देणार आहे? आज बाई फ्रेममध्ये आली, तर तिचे एक्सप्रेशन्स आणि तिने जो रोल पकडतात ताई, तो नाही अजून आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. बरोबर. इच्छा खूप आहे, हो. की यार मिळालं पाहिजे, की करू शकतो आपण. आपल्याला जर छान दिग्दर्शक मिळाला, चांगला लेखक मिळाला. शेवटी हे काय आहे, हे हं. सगळं काय म्हणतात टीमवर्क आहे. बरोबर. एकटा कलाकार काहीही करू शकत नाही. खरी म्हणजे गोष्ट मी आहे. ठरवलं, की नाही, मी आता इथे वाजवेन हां माझा रोल.
पण कॅमेरामननीच नीट काम केलं नाही किंवा लाईटच माझ्यावर नीट पडला नाही किंवा एडिटरनी माझे चांगले शॉर्टकट करून काहीतरी तुकडट लावले. प्रत्येकाचं बरोबर आहे. कसब आहे ना ते. हम्म, किंवा लेखकाने माझा जो रोल लिहिलाय तो फारच उथळ लिहिलाय हम्म, किंवा दिग्दर्शकाने लक्षच दिलं नाही. हम्म, हम्म. मग मी एकटीने करून काय काय हे. बरोबर आहे. किंवा मी कधी कधी उलट घडतं. हा. आपण खूपच सामान्य दर्जाचं काम करतो पण आजूबाजूची ही मंडळी इतकी ग्रेट असतात. अय्या ही मी आहे, अरे मी भलतीच सुंदर दिसतीये किंवा मी खूप छान दिलाय हा शॉट. तर नाही, मी असा शॉट मी नेहमी देते ऍक्च्युली, पण प्रत्येक वेळेला तसा तो त्यावेळेला तो एडिटर लावेलच असं नाही. असं नाही. बरोबर. तर हे सगळं ना इंटरकनेक्टेड आहे. त्यामुळे इच्छा खूप असते की आपल्याला ही कामं मिळावीत. पण नाही, इथे इंडस्ट्रीमध्ये एक तर तुमची सिनियरिटी बघतात, तुम्हाला किती TRP आहे ते पण बघतात. बरोबर. तर तसे रोल तुम्हाला येतात. भंडारदऱ्यावरून येताना वळणावर अशा रेती टाकून ठेवल्या होत्या. हम्म, हम्म, हम्म. रेती अशासाठी की वळलं की गाडी जर हम्म. स्लिप झाली, खाली पडली, जरा म्हणजे ब्रिजवरून खाली पडली हो, समजा, हो, हो. तर माणसं बेशुद्ध होतात, मग त्यांना लुटायचं. हा. असा सेम ऍक्सिडेंट एक ओके. आठवडा आधी आमच्या त्याच सेम ह्याच्यावर झालेला. बर हे नंतर आम्हाला कळलं. बर. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिले 1 महिना आम्हाला काहीच नाही कळलं. आम्हाला वाटलं आमचा ऍक्सिडेंट झाला. मी तर बेडरिडन होते हो. पूर्ण. पण नंतर हे कळलं की करोना काळामध्ये त्यावेळेला गावागावामध्ये ही अशी लोक लुटारूंची कामं करत होती. हम्म, हम्म, हम्म. तर ते माहित नाही, आता प्रत्येकाची गरिबी त्याला बरोबर. काय करायला लावेल सांगता येत नाही. तर आमच्याकडे सुदैवाने आमचा एक मित्र बेशुद्ध नाही पडला. हम्म. बाकी आम्ही तिघही जण, म्हणजे अच्छा, म्हणजे माझ्यासोबत पूर्ण एक तुम्ही बेशुद्ध. मित्राची बायको होती, ती थोडीशी कणहत होती. बाकी मी आणि एक माझा मित्र, दोघही जण आम्ही बेशुद्ध होतो आणि एक मित्र मात्र एकदम शुद्धीवर होता. शुद्धीवर. तर त्याच्यामुळे ते सगळं वाचलं. मग त्याने खूप जद्दोजहद केली. खूप जद्दोजहद म्हणजे तो नंतर सांगतो ना, कोणीच रस्त्यावर थांबायला तयार नाही. अंधार पडला होता आणि हम्म. भंडारदऱ्याचे तो सगळा बरोबर. डोंगराळ भाग, हो. कुठून तरी एखादी गाडी यायची, ती थांबायची नाही आणि तिथे रेंज नाही. रेंज येण्यासाठी तो तिकडे कुठेतरी पळत होता. हम्म. कुठेतरी मग एक स्कूटरवाला त्याला सापडला. तो त्याच्यासमोर बसलाच, म्हणे नाही जायचं, माझी लोक मरतायत. मग त्याने ते सगळं, मग ती लोक आली, मग त्यांच्या मोबाईलनी ह्याला ॲम्ब्युलन्सला बोलवलं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2 तासांनी हे सगळं ॲम्ब्युलन्स वगैरे आली. बर. तोपर्यंत आम्ही तसेच तिकडेच होतो. होता. हो. आणि अरे बापरे! म्हणजे त्या दिवशी मरण होतं खरं तर. मी अशी होती, माझ्या मित्राची बायको अशी होती. तिने दरवाजा उघडला, तर तिथे पाण्यामध्ये नाग होता. ओ. हां, तर तिने तो दरवाजा बंद करून घेतला आणि बापरे. तिने समोरचा जो आमचा मित्र हम्म. व्यवस्थित त्याला सांगितलं, "इकडे येऊ नका." बर. मग तो तिकडून येऊन इकडून आम्हाला ह्या बाजूने नीट केलं. हा. म्हणजे मी अशी कुठेतरी लोळागोळा करून खाली पडलेली, त्याने बर. मला नीट केलं. माझ्या दुसऱ्या मित्राला नीट केलं. म्हणजे त्याच्यानंतर मग ती ॲम्ब्युलन्स आली. ते दरवाजे 4ही बंद करून, कारण तो साप जर आतमध्ये आला असता, तर खरी गोष्ट आहे. तर दुसऱ्या दिवशी तो गाडीमध्ये बसला होता. ओ. म्हणजे दुसऱ्या दिवशी गाडी आणायला गेले ना बर. गॅरेजवाले, तो गाडीत बसला होता. आई ग. म्हणजे विषय. त्या दिवशी मरण होतंच, पण ते चौघांचे आमचे स्टार चांगले होते.